7व्या नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न मोर्या प्रसन्न शिवण्या धीरज सेठ खुळे अध्यक्ष अभिमन्यू खैरे जालना या गाडीचा 7वा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली सेमी 7 मध्ये या ठिकाणी 2 गाड्यांना सामना निकाल दिला होता. सुंदर अशा 2 गाड्या पळल्या होत्या. अलीकडे पळले होते कनेरकेडकरांचा माणिक आणि रासिकरांचा रंगा आणि पलीकडे पळले होते अमरापूरकरांचा हरण्या आणि विटेकरांचा जीवा. त्या दोन्ही बैलगाडी मालकामध्ये या ठिकाणी संगनमत झाला आणि सुंदर अशी गाडी पळवली. सोरा बुधावले कनेरकेडकरांचा माणिक आणि विटेकरांचा जीवा ती आजच्या मैदानी या ठिकाणी 7 नंबरचे मानकरी ठरले. सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायनीकरांच्या मैदानातला 6 नंबरचा मानकरी 6वा क्रमांक पटकवला. तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी कुमारी आयशा येंडेशेठ पाटील नेवरी मुंबई किसन शेठ शिंदे मोराळे मायनी या गाडीचा 6वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिले तास क्रमांक 2 वरती कुमारी आयशा येंडेशेठ पाटील मुंबई निवडी प्रणव किसन शिंदे मोराळे मायनी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं. उजळा पाला येद्या नाराज अप्तरस किवळे हवेले महाराष्ट्र केसरी गरुड ग्रुप चिंचणेर यांचा या ठिकाणी शंकर आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी फलटणकरांची नवीन खरेदी प्रवीण मिस्त्री सोन्या ग्रुप पांडे आणि फलटण गॅरेज यांची नवीन खरेदी शंभू ती आजच्या मैदानात या ठिकाणी 6 नंबरचे मानकरी ठरले. 5व्या क्रमांकाचा मान भटकवला. 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक 7 वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीबाबा खुटवड फुरसुंगी या गाडीचा 5वा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिले तास क्रमांक 7 वरती नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुजगाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीबाबा खुटवड फुरसुंगी पुणे यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं. डावीला या ठिकाणी पाहला विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा यांचा या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पाहला आणि त्यांच्या उजवीला पाहला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण यांचा या ठिकाणी सर्जा पाहला. सुंदर गाडी पाहिली बाब्या आणि सर्जाची गाडी सुंदर गाड्यांनी छोट्या ड्रायव्हर कोराळे करणे ती आजच्या मैदानात या ठिकाणी 5 नंबरचे मानकरी ठरले. 4थ्या क्रमांकाचा मान भटकवला. 4 नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक 6 वर धावलेली गाडी कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे मायनी या गाडीचा 4था क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी ज्ञानेश्वरी विनायक शिंदे मायनी यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं. उजवीला पाहला शिरज वस्तीकरांचा गलास आणि त्यांच्या नावीला पाहला अमोल शेठ डायगुडे 77 गुरसाळे आणि विजय मध्य नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पाहला. सुंदर अशी गाडी पाहिली गलास आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप ड्रायव्हरने ती आजच्या मैदानी या ठिकाणी 4 नंबरचे मानकरी ठरले. 3 नंबरचा मानकरी ठरला. 3ऱ्या क्रमांकाचा मान भटकावला. तास क्रमांक 1 वर धावलेली गाडी साईशा इंद्रबाजे चोराडे अक्षय पेलवान चोराडे या गाडीचा 3रा क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली तिन्ही फेर या ठिकाणी गाडी उजव्याकडे पाहिली उजवीला पाहला अमरसर जगताप कारुंडे अजितशे जगताप कारुंडे यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या आणि त्यांच्या तुला डावीला पाहला साई सागर नाना कुडे बारामती यांचा पक्ष. सुंदर अशी गाडी पाहिली चिक्या आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी मोरा ड्रायव्हर आंबेगावकरांनी ती आजच्या मैदानी या ठिकाणी 3 नंबरचे मानकरी ठरले. 2 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीमध्ये 2 नंबरचा मानकरी ठरला. 2य क्रमांकाचा मान भटकावला. तास क्रमांक 3 वर धावलेली गाडी यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ वाटेगाव कोडोली या गाडीचा 2य क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पाहला आणि त्यांच्या तुला अक्षय शिवाजी मोरे गोडले सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा पाहला. सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान आणि बलमाची गाडी सुंदर गाड्यांनी प्रचंडावर चिंचनेरकरांनी ती आजच्या मैदानात या ठिकाणी 2 नंबरचे मानकरी ठरले. आणि या मैदानातला 1 नंबरचा मानकरी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायनीकरांच्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी ठरला. तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने खर्णिके या गाडीचा 1म क्रमांकाला. सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाहला एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणेकी आणि बाळासाहेब माने घरणेकी यांचा या ठिकाणी हिंद केसरी दावेदार राजा पाहला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी उजवीला पाहला कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी देवा पाहला. सुंदर अशी गाडी पाहिली राजा आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणली किशोर ड्रायव्हरने त्याच्या मैदानात या ठिकाणी 1 नंबरचे मानकरी ठरले. विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ व सिद्धनाथ यात्रा कमिटी व माननीय श्री सुरेंद्रराव गुदगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.